नमस्कार, तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत. ईश्वरीला आत्याने घराबाहेर काढून दिल्यानंतर ती मंदिरांच्या पायऱ्यावर बसून तिच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत रडत बसलेली असते. तिला आज आईवडिलांची खूप आठवण येते. ते लॉकेट सरांकडे आहे, ते मिळवण्यासाठी त्याच्याकडे जॉब तर करावंच लागेल. त्याच वेळेला अर्णव त्या रस्त्याने जात असताना त्याची नजर ईश्वरीवर पडते आणि तिच्याच मागे एक गुंड त्याला उभा असलेलाही दिसतो. आणि मग तो गाडी थांबवतो. गाडीत उतरून तो त्या दिशेने धावू लागतो. तोपर्यंत तो गुंड म्हणजे राकेशच असतो, तो पळून गेलेला असतो. आणि हे पाहून त्याचा संताप होतो. मूर्ख मुली, ईश्वरी तू इथे काय करत आहे? रात्र झाली, तुला समजत नाही? आत्ताच्या आत्ता घरी जा, तुझ्या मागे आत्ताही गुंड लागलेले आहे. स्वतःला सुरक्षित जागी ठेवायचं हेही समजत नाही का? त्यावेळेला ती सरांना सांगू लागते, तुमच्यासोबत 2 दिवस गायब असल्याकारणाने माझ्या आत्याने मला घरात घ्यायला इन्कार केला आहे. तिने मला घराबाहेर काढल्यामुळे मला आता मार्गच उरला नाही. मी इथे बसली होती त्याच्यामुळेच. हे सगळं ऐकल्यानंतर अर्णव इमोशनल होतो. तो म्हणतो, तुला मी घरी घेऊन जातो. तर ती म्हणते नाही, पण तो तिला जबरदस्ती गाडीत बसवतो आणि सांगतो, स्वतःसाठी लढायला शिक. मी येतोय तुझ्यासोबत, चल. तुझी आत्या कशी घेत नाही पाहतोच. मग आत्या म्हणते, तुम्ही इथे कशाला आलायत? मी कोणालाही घरात घेणार नाही. त्यावेळेला अर्णव त्यांना रिक्वेस्ट करतो, मला तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे, आतमध्ये येऊ का? तर ती म्हणते, ठीक आहे, फक्त तुम्ही एकटेच यायचं. ह्या मुलीला आतमध्ये येऊन नाही देणार मी, आणि कोणी शिफारस केली तरी मी हिला घरात घेणार नाही. त्यावेळेला अर्णव आतमध्ये जातो. समजदारपणे बोलू लागतो. तिच्या मागे 3 गुंड आधी लागलेले होते. आत्ताही तिच्या मागे 1 गुंड लागला होता. रात्रीतनं तिच्या इज्जतीचं काय झालं आणि तुमच्या जबाबदारी तिच्या आईवडिलांनी तिला इथं पाठवलं म्हटल्यावर तुमचं पण नाव खराबच होईल, बदनामच होईल ना. एक बाई म्हणून तिचा विचार करा. मग तिला ठेवायला तयार होते. ह्या गोष्टीचा आनंद ईश्वरीला खूप होतो. अर्णवला थँक्यू म्हणण्याच्या आधीच अर्णव तिथून निघून जातो. आणि नम्रताला मात्र खूप आनंद होतो तिची बहीण घरी आल्यामुळे. पण दुसऱ्या दिवशी परत तोच विषय. आत्या म्हणते, तू त्या अर्णवच्या ऑफिसमध्ये कामाला जायचं नाही, आधीच खूप बदनामी झाली, त्याच्यामुळे मला अजून बदनामी नको आहे. आणि जर तुला इथं राहायचं असेल तर तुला ती नोकरी सोडावीच लागेल. पुढे हेही पाहायला मिळतं. अर्णव चौकशी करतोय हे कळल्यामुळे लावण्य सारखी त्याला सांगत असते की तू त्या 3 गुंडांना शोधू नको, चौकशी करू नको. आता तिचा अपमानच ते अर्णवने करून टाकलाय. तूही उद्यापासून कामावरती, जोपर्यंत मी ते 3 गुंड शोधत नाही तोपर्यंत येऊ नको. प्लीज मला तुझं तोंड दाखवू नको, माझी फायनल ऑर्डर समज. असं म्हणून तिचा अपमान करून लावण्याला घराबाहेर ऑफिसमध्ये बाहेर काढून दिलेलं असतं. ही गोष्ट बाहेर आल्यावर वल्लवीला ती सांगू लागते. वल्लवी म्हणते, ह्या मुलीचा काटा तर काढावाच लागेल. त्याच्यासाठी आपल्याला आता तिसराच काहीतरी मार्ग शोधायला हवा, हो की नाही? त्यावेळेला लावण्य म्हणते, मी शोधून काढलाय. मीडियाची मदत घ्यायची, मीडियाकडनं तिची फार बदनामी करायची आणखी, आणि त्यातनंच तिला हे शहर सोडून जावं असं वाटायला हवं. ठरल्याप्रमाणे तिथे मीडियाचे लोक जातात. घाणेरडे प्रश्न विचारू लागतात. अक्षरशः त्यातली एक मुलगी म्हणते, तुम्ही तर समाजाला कलंक आहात, कलंक. आणि काही पत्रकार इतके घाणेरडे प्रश्न विचारतात, तुम्ही नक्की 2 दिवस त्यांच्यासोबत काय काय केलं हेही सांगा. हे सगळं ऐकून सगळ्यांना फार वाईट वाटत असतं. अक्षरशः त्यातली एक मुलगी दगड उचलून ईश्वरीवर फेकून मारते. त्याच वेळेला तिथे अर्णव येतो. अर्णव ते थांबवतो तो दगड आणि स्टॉप इट म्हणतो. पुढे जे काय होईल पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल.